नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आलो आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की ही जवळपास टू व्हीलर पासून माल वाहतूक गाडी बनवलेली आहे। ही गाडी कशा प्रकारे बनवलेली आहे, या गाडीचे मालक आपल्या सोबत आहेत। तुमचं प्रथमतः नाव सांगा। माझं नाव पांडुरंग पाटील, अचकदानी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणचं मी रहिवासी आहे आणि मनापासून तुमचं अभिनंदन आणि स्वागत की तुम्ही आमच्या या प्रोजेक्टची दखल घेऊन तुम्ही आज इथे आलात आणि आमची दखल सर्व महाराष्ट्राला करून देणार आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो मी। आणि गाडी संदर्भात काय तुम्हाला माहिती विचारायची असेल तर विचारा, मी सांगतो। सर, ही गाडी जी आपण बनवली ही कशा पद्धतीने बनवली ही गाडी प्रथमतः तुम्ही? ही गाडी जी आहे ती टू व्हीलर प्लॅटिना गाडीचं हे इंजन आणि ही टाकी म्हणजे चीसी थोडक्यात अर्धी आम्ही वापरली आहे गाडीची। प्लॅटिना गाडी वापरून त्याला पाठीमागं ही ट्रॉली जॉईन करून रिवर्स गिअरबॉक्स जोडलेला आहे आणि त्या माध्यमातून टू व्हीलरची थ्री व्हीलर आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे, जी माल वाहतूक कपॅसिटी 600-700 किलोपर्यंत असणारी अशी गाडी आम्ही बनवलेली आहे। एकंदरीतच ही आपण गाडी बनवायची कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? कल्पना सुचण्यापाठीमागे एक रंजक अशी स्टोरी आहे। माझा एक थोडंसं वर्कशॉप मी सुरू केलं होतं, काहीतरी नवीन करायचं असं म्हणून, म्हणजे वेल्डिंगची मशीन मी आणून ठेवली होती, कटर होता, काहीतरी असं म्हणजे थोडंसं मी विटाचा व्यवसाय करतो, माझ्याकडे हायड्रोलिक मशीन आहे विटा बनवायची। ते माल नेहून टाकण्यासाठी मजूर लागत होते, तर मला वाटलं की थोडीशी आपण एक छोटी गाडी बनवावी की ज्याच्यामध्ये ते खडी असेल वाळू भरून ते मिक्सरपर्यंत न्यायची, परत तिथून ते विटाच्या मशनीपर्यंत न्यायची। ते करत असताना आमच्या घरी मका काढायला चालू होती आणि आमचे वडील आई मला येऊन म्हणजे त्यांची चर्चा चालायची, ट्रॅक्टरवाला सांगितलं आहे, ट्रॅक्टरवाला येईना, मका वाळायला लागली रानात, मी आपली गाडी ते छोटी बनवायचं। मी विचार केला यार 3 दिवस झाले ट्रॅक्टर बोलवते, हे ट्रॅक्टरवाला येईना यांचा, म्हणजे ॲक्च्युली थोडीच होती मका पण तरी पण ह्यांना ट्रॅक्टर 3 दिवस आला नाही। म्हटलं तशा प्रकारची मका रानातून घरी आणण्यासाठी खरंच शेतकऱ्यांचं, म्हणजे माझे वडील शेतकरीच आहेत, शेतकऱ्यांना मोठा प्रॉब्लेम आहे, तर आपण ही गाडी चढत बाजूला ठेवूया। मी तशीच ठेवली आहे ती छोटी गाडी। मग मित्राकडे एक टू व्हीलर मागून घेतली आणि थोडंसं मी पहिलं ऑब्झर्वेशन केलं होतं की म्हणजे डोक्यात होतंच थोडं रिवर्स गिअरबॉक्स वगैरे गाड्या मी नेटवरती यूट्यूबला बघितल्या होत्या। मग ती गिअरबॉक्स जर मिळाला तर आपण ही गाडी बनवू, जे मका म्हणा आता शेती जसं। मग परत योगायोगाने गिअरबॉक्सची मी व्यवस्था केली आणि बनवली, म्हणजे उद्देश तो होता की शेतकऱ्याची अडचण हा मेन मुद्दा। आणि मग मला असं वाटलं की ही माझ्या वडिलाची अडचण नसून संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशातील शेतकऱ्याचीच अडचण आहे। मी म्हटलं जर बऱ्याच आता आपल्याकडे टू व्हीलर बसून असतात, नवीन घेतली तर जुनी विकली जाते किंवा एक घरची लक्ष्मी असे बऱ्याच असते, ते घरीच असते गाडी। तशा गाड्यापासून जर थ्री व्हीलर बनवता आली कमी खर्चामध्ये तर शेतकऱ्यांना एक सोयी होईल चांगल्या प्रकारची, अशी एक कल्पना सुचवून मी ती बनवली। ही गाडी बनवायसाठी कालावधी किती गेला आहे आपला सध्या? या गाडीसाठी एक 2 महिन्याचा कालावधी गेला, कारण ॲक्च्युली 2 महिने तसं म्हणजे आता एका दिवसामध्ये आम्ही गाडी बनवतो, कारण आता माझ्याकडे म्हणजे सर्व मेजरमेंट आहे, सिस्टीम आहे। पण सुरुवातीला बऱ्याच अडचणी, कारण मी काय इंजिनिअरिंग फॅकल्टीचा म्हणजे व्यक्ती नाही आहे, त्याच्यामुळं सुरुवातीला खूप अडचणी म्हणजे बऱ्याच गोष्टी अनुभवातून शिकायला भेटल्या। मग त्या तोडायच्या, परत जोडायच्या, तोडायच्या, जोडायच्या, असं तोडत जोडत गाडी बनवलेली आहे। आणि आता मला वाटतं की याच्यामध्ये 99% ही परफेक्ट झालेली आहे। आता नवीन माणसाला चालवताना थोडंसं इकडं तिकडं पहिल्यांदा बसल्यावर हँडल ह्या साईडला त्या साईडला जाऊ शकतो आहे, पण ते थोडासा मेंटली एक थिंकिंगचं असं मला वाटतं की आपण टू व्हीलरवरून डायरेक्ट याच्यावर बसतो। जर रिक्षा चालवणार असेल किंवा थ्री व्हीलर चालवणार असेल किंवा हीच गाडी जर एक 2 वेळा त्याने चालवली कोणी असेल, आता तुम्ही ट्रायल घेतली होती, तुम्हाला सुरुवातीला बसल्या अडचण आली, पण नंतर तुमच्या लक्षात आलं की मागं गाडी 2 चाक आहे ती पडणार नाही, असं तुमच्या जेव्हा लक्षात येते, म्हणजे प्रत्येकाच्या त्यावेळेस काय अडचण नाही, बिंदास चालवू शकता। आपण ही गाडी बनवली आहे, पाठीमागे एक हौदा सिस्टीम बनवली आहे, ह्यात व्यवसाय कशा प्रकारे लोक करू शकते, ती व्यावसायिक असो किंवा शेतकरी असो, कशा पद्धतीने? आता सर्वात महत्त्वाचं बरं का, मला शेतकऱ्याबरोबर आणखी म्हणजे मला फोन आले, आम्ही एक व्हिडिओ यूट्यूबला माझ्या चॅनलला मी केला होता, तर बऱ्याच लोकांचे फोन आले आणि मग त्यात पाणी वाहतूक करणाऱ्यांचे फोन आले की आम्ही पाण्याचा आमचा व्यवसाय बाबा, जार व्यवसाय,
तर ते म्हटली जारसाठी आम्ही वापरू शकतो का? मग किती बसू शकतात बाबा? तर आपली जी या हौद्याची जी लांबी रुंदी आहे ती 6.5 बाय 4.5ची आहे. तर अगदी म्हणजे तुम्ही छोटा हातीचा हौदा असेल त्याच्याशी कुठं तर मिळता जुळता थोडासा कमी जास्त, आता छोटा हातीला किती आहे मला माहीत नाही बरं का, पण तेवढा आहे. आणि वजन कपॅसिटी जी साधारण एक 500-600 किलो 700 किलो, आम्ही तर 500 किलोची टेस्ट केली आहे याच्यामध्ये, म्हणजे आम्ही विटा घरच्यात ठेवून 500 किलो ना टेस्ट केलेली आहे. पण एक 600-700 किलो 100% गाडी ही ओढू शकते, आमचा एक माणूस आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर पत्रा जो खालचा आहे आम्ही म्हणजे अतिशय जाड असा वापरलेला आहे. म्हणजे जसं तुम्ही कमर्शियल गाड्यांना नसेल एवढा जाड आहे, जो 70-75 किलोचा पत्रा आहे. त्यामुळं बाकीचं काय मेंटेनन्स येण्याची कुठलीच सध्या तरी अडचण नाही. फक्त तुम्हाला मेंटेनन्स जे असेल तो टू व्हीलरचा जो आहे तुमच्या गाडीला जे येऊ शकतो तेवढाच मेंटेनन्स आहे, बाकी सर्व काही लोखंडच आहे. त्यामुळं अगदी मेंटेनन्स फ्री अशी गाडी आमच्या डोक्यात तीच आहे की मेंटेनन्स फ्री शेतकऱ्यांना गाडी मिळावी, एवढाच उद्देश होता. आम्ही पाहिले की मगाशी आपल्या गाडीच्या खाली तुम्ही पाट्याची म्हणजे पाट बसवलं होतं, ती कशा पद्धतीने बसवलं होतं? त्याच्या आता पाठीमागे तुम्ही जर तो शाफ्ट किंवा तुम्ही हाऊजिंग बघाल तर ते मारुती व्हॅनचं आहे. म्हणजे त्याला जॉईन आपण मध्ये शाफ्ट टाकून इंजन आणि शाफ्टच्या मध्ये एक गेअरबॉक्स, रिव्हर्स गेअरबॉक्स आम्ही बसवलेला आहे. आता तुम्ही इथं बघा, इथं हा रिव्हर्स गेअरबॉक्स आहे आणि त्याच्यातून म्हणजे चेनचा वापर कुठंच नाही याच्यामध्ये. चेन नसल्यामुळं म्हणजे लोड ओढण्यासाठी, आणि चेन कसं असतं की बऱ्याच वेळा तुटण्याचा किंवा त्याचा मेंटेनन्स ऑइल हे त्या गोष्टी येतात, त्याच्यामुळं तो याच्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट शाफ्ट आहे गेअरबॉक्समधून पाठीमागच्या हाऊजिंगमध्ये तुम्ही डिफरन्शियल जो घेर आहे तिथे जातो. आणि जशी तुमची ओमनी गाडी किंवा तुमचं मारुती व्हॅन जे आहे, ज्या प्रकारे इको आहे तुमची त्याच्यामध्ये डिफरन्शियल घेर असतो, ती गाडी जशी चालते तशी ही गाडी वर्किंग करते. आणि ब्रेकचं जर तुम्ही म्हणाल तर जसं हायड्रोलिक ब्रेक जे आहे मारुती व्हॅनला तेच ब्रेक आम्ही आता इकडे बघाल तर आम्ही हायड्रोलिक ब्रेक बसवलेले आहेत. आणि बाकी सिस्टीम त्या व्हॅनच्या पद्धतीनं चालते. आणि पाट्याचं तुम्ही म्हणाल तर जे मारुती व्हॅनचे पाटे आहेत तेच बसवलेले आहेत. प्लस त्याच्यामध्ये आम्ही 2 एक्स्ट्रा पाटे ॲड केले आहेत जेणेकरून वेट उचलायला काही अडचण येणार नाही. आणि जे शॉक ऑब्झर आहेत ते आपण बसवलेले आहेत. हे जे पाठीमागचा हौदा आहे ह्यात व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्याला अतिशय उत्तम म्हणजे भाजीपाला विक्री असो, भाजीपाला हा तो मुद्दा राहिलाच. तर पाण्याचा आहे, जारमधले आहे, भाजीपाला आहे. तुम्ही एखादं तुमचं छोटंसं बाजारामध्ये दुकान, कपडे तुम्ही दुकान लावत असाल किंवा तुम्ही कुठलाही व्यवसाय तुमचा मसाल्याचा असेल ते तुम्ही गाडीमध्ये असं सरळ जसं टू व्हीलरवरती तुम्ही येतात बाजारला व्यापारी, त्याच पद्धतीने या 3 व्हीलरमध्ये यायचं. आणि हे पुढे एवढासा भाग आहे जो आपलं इंजन आणि ओढणार. पाठीमागं तुम्ही इथं ह्याला वर तुम्ही असं हे पण करू म्हणजे एक हे असतं बॉडी तयार करून ना तुम्ही त्याला शटर करू शकता. तुम्ही काही म्हणजे कुठल्याही प्रकारचं जसं तुम्ही तुमच्या टाटा गाडीला असेल किंवा तुमच्या अशोक लेलंडला जे तुम्ही पाठीमागं बनवता तसं तुम्ही बॉडी बनवून सेफ्टी वगैरे सर्व करू शकता. इवन इथे सुद्धा आमच्या डोक्यामध्ये आता आम्ही सुरुवातीला बनवलेलं आहे एवढं, पण की उन्हासाठी आणि पावसाच्या यासाठी पुढं असं छत्री साहेब करायचं आमच्या डोक्यात आहे. तर ते कसं थोडं कॉस्टली जातं आहे आणि शेतकऱ्याला परवडेल असं आमच्या डोक्यात आहे की कमी किमतीमध्ये द्यायचं. ज्या रिक्वायरमेंटच्या गोष्टी आहेत, ज्या जेन्युनली रिक्वायरमेंटच्या गोष्टी ज्या आम्ही ॲड केलेल्या आहेत. आता पुढं तुम्ही लाईट आम्ही इथं लावू शकत होतो पण ती नाही लावली कारण तो एक्स्ट्रा फिजूलचा खर्च. आता ही LED लाईट आपण छोट्या कमी पैशामध्ये त्या लावू शकतो. दुसरी गोष्ट तुम्ही बघाल तर फाळक्याला पाठीमागं आम्ही डिझाईन वगैरे काय केलेलं नाही, म्हणजे करू शकतो ते, पण तो एक्स्ट्रा खर्च आहे. मग ते हौसेनं कुणाला करायचं असेल त्यांनी तर शेतकऱ्यांनी करावा. आत्ता आमच्या डोक्यात आहे की कमी पैशामध्ये शेतकऱ्यापर्यंत कसं वाहन पोहोचावं की त्यांची गरज भागली पाहिजे. मूळतः जी मेन माल वाहतूक ही गरज आहे, डिझाईन किंवा दिखावा नाही. ह्या पद्धतीनं आम्ही ते कमीत कमी म्हणजे वजन म्हणा किंवा सामान वापरून आम्ही बनवलेली आहे गाडी. एकंदरीत आपल्या ह्या गाडीला खर्च किती होतो आहे सध्या? आता ही गाडी बनवताना खर्च काही काढलेला नाही बरं का सर. मुळात जसं लागेल असं, पण परत झाल्यानंतर याला किती गेलं बघावं म्हणून मी जर थोडं हिशोब केला तर एक 50,000 आकडा गाठलेला आहे या सर्व. म्हणजे गाडी इंजनसह बरं का, इंजन म्हणजे गाडी एक मित्राचीच म्हणजे घरातली गाडी आहे. बाकी खर्च एक 50,000पर्यंत आला कारण नवीन होतो. तर आता आम्हाला जर ही बनवायची म्हटलं तर एवढा येणार नाही, 40-45च्या आसपास खर्च येईल.
एवढ्यापत्र ही गाडी बनवायचा खर्च आहे. आपला नंबर वगैरे सर काय, पत्ता वगैरे काय? नंबर आता या गाडीवरती पाठीमागे दिला आहे तुम्हाला. आम्ही डिस्कशनमध्ये नंबर देतो, तुम्ही खाली आमचा नंबर पण टाका. माझा 7738316883 हा नंबर आहे. दुसरी गोष्ट, आमचे हे मित्र आहेत विजय मासाळ, विजय गायकवाड, असे 2 मित्र आहेत. आम्ही मिळून 3 जण हे थोडं प्रोजेक्ट पुढं शेतकऱ्यांसाठी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यांचाही नंबर तुम्ही डिस्कशन बॉक्समध्ये टाका. दुसरी गोष्ट, या गाडीचं कोणाला जर गरज असेल शेतकऱ्यांना तर तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की ॲक्च्युली आमचा हा व्यवसाय नाहीच आहे मुळात, परंतु आता हे आम्ही बनवले आहे म्हणजे आमच्या वडिलांची अडचण बघून बनवली. पण मला असं वाटतं की आपल्या भागातील किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना अशी गाडी बनवायची असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. तर आम्ही 3-4 मित्र आता एकत्र आलो आहोत. तर आम्ही एक म्हटलं की चला व्यवसाय थोडासा याच्या मार्गातून पैसे कमवून हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांची मदत आणि आमचं थोडंसं म्हणजे जे आता मी स्वतःचा माझा दुसरा व्यवसाय, पण माझे जे मित्र आहेत की मग चला हे शेतकऱ्यांना तुम्ही बनवून द्या, तुम्हालाही 2 पैसे भेटतील. अगदी नगण्य म्हणजे समजा आता मी फिक्सच तुम्हाला क्लिअर बोलतो, साधारण एक 55,000 ते 60,000 एक थोडंसं. आता मी 50,000लाच बनवून द्यायला तयार आहे, परंतु मला एक लिमिटेशन येतं आहे. कारण मी माझा व्यवसाय करत करत मी शनिवार रविवार सुट्टीमध्ये परंतु जर मी माझे 2 मित्र 3 मित्र किंवा बाकीचे 4 लोक जर घेऊन मी बनवत असेल तर त्यांना एक त्यांची मजुरी म्हणून एक 55,000 ते 60,000 या व्हॅल्युएशन म्हणजे या व्हॅल्यूला किंवा किमतीला ही गाडी त्या मित्रांच्या मार्फत असं मी 50 बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे. पण 45,000 खर्च आहे, 5,000 मी स्वतः 50ला बनवून देईन, पण माझी एक लिमिटेशन आहे. आणि जर मी दुसऱ्या कोणाकडून थोडं बनवून घेत असेल तर आणखी 5-10,000 वाढतील. नाही म्हणतील की पांडू पाटील मागच्या व्हिडिओमध्ये 50 म्हटलं, आता थोडं तर वाढतं. याच्यासाठी आहे की 4 मित्र दुसरे बनवण्यासाठी मी एक कारण खूप लोकांनी मला डिमांड केलेली आहे. जवळजवळ आत्ता माझ्याकडे 10 ते 12 गाड्यांची म्हणजे सध्या ऑर्डर आहे. म्हणजे ते म्हणतायत करून ते, पण मला वेळ नाही. तर मग मी ठरवलं की चला आपण द्यायचीच आहे, तर मग मी 4 थोडेसे एक ग्रुप बनवून त्या पद्धतीने करायचं. थोडंसं व्हॅल्युएशन वाढवून एक 60,000पर्यंत ही पूर्ण गाडी आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ आणि फक्त त्यांनी गाडी आणून द्यायची आहे. आणि पुढची गाडी असेल तर याच्यापेक्षा आणखी चांगल्या डिझाईनच्या आणि चांगल्या त्याच्यामध्ये आमच्या थोड्याशा ह्याच्यामध्ये काय थोड्याशा चुका असतील 1.1-2 असतील टक्के त्या काढून अगदी प्रॉपर जशी कंपनीची गाडी आहे तशी गाडी आम्ही 100% बनवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, पाहिलं की आपण अतिशय उत्तम प्रकारे शेतकऱ्यांचा एक वरदान आणि शेतकऱ्यांच्या सोयीस्कर अशी ही अगदीशी छोटीशी आणि मजबूत गाडी बनवलेली आहे. सर, आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुमचे मनापासून आभार की तुम्ही आमचा हा जो प्रयत्न आहे त्याचा एक म्हणजे मोगावा घेतलात, आलात आणि त्याबद्दल विचारपूस केली, त्याबद्दल आभार. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.